सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील STR-T6 हिरकणी वाघीण नुकतीच वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झाली असून तिच्या गळ्यातील GPS कॉलर मात्र दिसून आलेले नाहीत. त्यामुळे वनविभागात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या 10 दिवसांपासून हिरकणी वाघिणीच्या सॅटेलाइट GPS कॉलरमधून एकाच ठिकाणाहून सिग्नल मिळत होते. सिग्नलमध्ये कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने वनविभागाने गस्ती पथकांची संख्या वाढवत मोठ्या परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र कॉलर असूनही वाघिणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे कॉलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा ती गळून पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता. यानंतर वनविभागाने कोयना परिसरात अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसवून त्यांचे विश्लेषण सुरू केले. दरम्यान कोयना जंगलातील कोर भागात फिरताना एक वाघीण कॅमेरामध्ये दिसून आली. तिच्या अंगावरील पट्ट्यांचे विश्लेषण केल्यानंतर तीच STR-T6 हिरकणी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तिच्या गळ्यात GPS कॉलर दिसत नव्हते. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघिणीने स्वतःच्या पंजाने कॉलर काढून टाकले असावे किंवा काही तांत्रिक कारणामुळे ते गळून पडले असावेत. विशेष म्हणजे कॉलर अद्याप कार्यरत असून अधूनमधून त्याचे सिग्नल मिळत असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. सध्या उपलब्ध फोटो व व्हिडिओमध्ये हिरकणी वाघीण पूर्णपणे सुदृढ दिसत असून तिचे वजन वाढल्याचेही प्रथमदर्शनी जाणवत आहे. तसेच ती झाडांच्या खोडांवर मूत्र फवारून आपली हद्द निश्चित करत असल्याच्याही खुणाही वनविभागाला आढळलेल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे 7 फेब्रुवारी 2026 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना कोर भागात STR-T6 हिरकणी वाघिणीस निसर्गमुक्त करण्यात आले होते. याबाबत क्षेत्र संचालक तुषार चव्हाण तसेच मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी माहिती दिली. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.